श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत उपवासाचा पदार्थ म्हणजेच भगरीची उसळ. त्याकरता आपल्याला एका कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे. त्यामध्ये थोडं जिरं घालायचं. जिरं तडतडलं का हिरवी मिरची घालायची. भगरीला काही भागांमध्ये वरईचे तांदूळसुद्धा म्हणतात. त्यानंतर जिरं तडतडलं का हिरवी मिरची घालायची. बारीक चिरलेला बटाटा घालायचा. किसलेला बटाटा आवडत असेल तर किसलेला घालायचा. काहींना उकडलेला बटाटा आवडतो तर उकडलेला बटाटासुद्धा आपण यामध्ये घालू शकतो. हिरवी मिरची घातल्यानंतर ती पूर्णपणे तेलामध्ये छान परतून घ्यायची, म्हणजे मिरचीमधला जो तिखटपणा आहे तो त्या तेलामध्ये येतो. तोपर्यंत आपण भगरीला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. दुसऱ्या साईडला गरम पाणी ठेवायचं फोडणीमध्ये घालायसाठी. मिरची व्यवस्थित आपली परतून झाली का नंतर बटाटा घालायचा. हा बटाटा कच्चा असल्यामुळे आपल्याला थोडं आधी याला परतून घ्यावं लागेल. बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा. भगर हे प्रामुख्याने उपवासाला खाल्ले जाणारे एक अत्यंत पौष्टिक धान्य आहे. भगर ही पचायला हलकी असलेली आणि शरीराला झटपट ऊर्जा देणारी असते. ॲसिडिटी कमी करण्याससुद्धा भगरीमुळे मदत होते. भगरीमुळेच वजनसुद्धा आपलं नियंत्रणात राहते. भगरीत कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते. बटाटा आपला व्यवस्थित परतून घेतोय आपण. त्यानंतर यामध्ये आता स्वच्छ धुतलेला भगर घालायचा. भगर व्यवस्थित परतून घ्यायचा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि नंतर भगर तेलामध्ये थोडीशी भाजून घ्यायची. साबुदाण्याऐवजी भगर खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत राहते आणि गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होत नाही. ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी म्हणजे गहू न पचणे ही जी ॲलर्जी आहे त्यांच्याकरता भगर हा एक अत्यंत उत्तम व आरोग्यदायी पर्याय आहे. भगर आपण व्यवस्थित परतून घेतोय. भगर भाजल्यामुळे थोडीशी ती फुलल्यासारखी होते. त्यानंतर त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं, मिक्स करायचं. भगरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही. पाणी आपल्या अंदाजानुसार घालायचं. शक्यतो 1 वाटी भगर असेल तर 3 वाटी पाणी लागतं. चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर हे छान व्यवस्थित सर्व मिश्रण शिजू द्यायचं. थोडं झाकण ठेवायचं. भगरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी ती फायदेशीर ठरते. तसेच भगरीमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. लोह म्हणजेच आयर्न. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी भगर उपयुक्त आहे. उपवासाला आपण भगरीचे खूप सारे पदार्थ बनवू शकतो. तुम्हाला कुठला पदार्थ पाहायचा आहे नक्की कमेंट करा. बघा आपली भगर शिजलेली आहे.
परत चेक करायची, व्यवस्थित परतून घ्यायची. गॅसची फ्लेम स्लो करायची. त्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा बारीक कूट घालायचा. भगर पूर्णपणे शिजल्यानंतरच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर परत झाकण ठेवून हे शिजवायला ठेवायचं. ही झाला उपवासाचा पदार्थ, पण घरामध्ये इतरही व्यक्ती असतात. त्यांना जर उपवास नसेल तर झटपट होणारी भाजी कुठली करायची? तर चला तर मग आपण पाहू. कढईमध्ये भरपूर तेल घालायचं, जिरं घालायचं, लाल मिरची घालायची खोडून, बारीक चिरलेला लसूण घालायचा, थोडी मोहरी घातलेली आहे आणि उभा चिरलेला कांदा, भरपूर कांदा चिरायचा आणि तेलामध्ये घालायचा. गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची, त्यामुळे तेल कडकडीत गरम होतं. लसूण आणि लाल मिरची व्यवस्थित परतून घ्यायची. बाकी कुठलाही मसाला यामध्ये आपल्याला घालायचा नाही आहे, फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे. उभा चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि सारखा परतत राहायचा जोपर्यंत कांदा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत. गॅसची फ्लेम हाय ठेवायची, त्यामुळे तेल आपलं कडकडीत गरम राहतं. सारखा कांदा परतत राहायचा, नाहीतर तो करपण्याची शक्यता असते. कांदा आपल्या केसांच्या वाढीकरता सुद्धा उपयुक्त असतो. कांदा लालसर व्हायला लागला का गॅसची फ्लेम कमी करायची. सारखा परतत राहायचं गरम तेलामध्ये. कांदा छान कुरकुरीत व्हायला हवा. ज्वारीच्या भाकरीसोबत कांद्याचा खुळा खूप छान लागतो. या भाजीला कांद्याचा खुळा म्हणतात. तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करा. कांदा व्यवस्थित परतत राहायचं. जर आपण कांदा परतला नाही तर तो खालच्या बाजूला करपण्याची शक्यता असते, कारण तेल आपलं कडकडीत गरम आहे. गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे. लाल मिरची घातल्यामुळे आपल्याला तिखट घालण्याची गरज नाही. जेवताना हीच मिरची त्यामध्ये बारीक करायची, त्यामुळे आपल्याला कांदा तिखट लागेल. जेवढं आपण तेल घातलेलं आहे ते परत आपल्याला यूज करता येतं. कांदा लालसर झाल्यानंतर कांदा त्या तेलाच्या बाहेर काढायचा, म्हणजे कारण तेल गरम असल्यामुळे कांदा करपण्याची शक्यता असते. कांदा जर आपल्याला थोडा लूज वाटत असेल तर तो परत तेलामध्ये परतून घ्यायचा. कांदा कुरकुरीत व्हायला हवा, तो करपताही कामा नये आणि लूजही राहता कामा नये, तरच हा कांद्याचा खुड्याची टेस्ट छान लागते. परत आपण थोडंसं परतून घेऊ. अशा प्रकारे आपण कांदा तेलाच्या थोडा साईडला ठेवायचा, म्हणजे तेल गरम असल्यामुळे, नाहीतर कांदा करपेल आपला.
आणि त्या कांद्यामधलं तेलसुद्धा बाहेर निघतं. अशा प्रकारे झटपट आपली 5 मिनिटामध्ये कांद्याचा खोळा ही भाजी तयार आहे. श्री स्वामी समर्थ.